नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा। आज आपण मेनोपॉज त्याची जी लक्षणं आहेत तर ती आटोक्यात कसं ठेवता येईल त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर मेनोपॉजमध्ये काही लक्षणं आहेत, जसं हॉट फ्लश आहे, मानसिक ताणतणाव आहे, शरीरातली जी काही हाडं इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे जी ठिसूळ होतात त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात। ह्या काही गोष्टी आवर्जून जाणवतात आणि ते आपल्याला कसे काय टाळता येतील, ह्या गोष्टी कसं काय आटोक्यात ठेवता येतील याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर हॉट फ्लश म्हणजे काय की अचानक दरदरून घाम येतो, गरम व्हायला लागतं, रात्री दरदरून घाम येतो, अचानक थंडी वाजायला लागते, याला हॉट फ्लश म्हणतात। तर हे आटोक्यात कसं ठेवता येईल आपल्याला? तर याच्यासाठी ज्यांच्या शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त आहे त्या लोकांना हे हॉट फ्लश जास्त प्रमाणात जाणवणार आहे। त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी उष्ण, तिखट, तेलकट हे पदार्थ आवर्जून टाळायचे आहेत। ज्याच्यामुळे शरीरातील पित्त वाढतं, हे पदार्थ तुम्ही आवर्जून टाळलात तर तुमचे हॉट फ्लश हे नियंत्रणात राहतात। मग हे कसं कमी करायचं आहे? तर त्याच्यासाठी तुम्हाला आवळा ज्यूस जास्त प्रमाणात घ्यायचा आहे। तो 20 ml आवळा ज्यूस तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी घेतलात तर तुमच्या शरीरातील पित्त हे नियंत्रणात राहतं। काही लोकांना आवळा ज्यूस सूट होत नाही, तर त्या लोकांनी आवळा कँडी किंवा मोरावळा जर रिकाम्या पोटी घेतलात तर शरीरातलं पित्त हे नियंत्रणात राहतं। अजून एक दुसरा उपाय म्हणजे की जिऱ्याचं पाणी जर तुम्ही दिवसातून एकदा, शक्यतो सकाळी जिऱ्याचं पाणी जर तुम्ही 1 कपभर घेतलं तरी शरीरातील उष्णता नक्की कमी होते। त्याच्याबरोबर ज्यांना काही युरिन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम होतात ते सुद्धा ह्या जिऱ्याच्या पाण्याने कमी होतात। पायाची जळजळ, रखरख होत असेल तर रात्री झोपताना तुमच्या पायाला शतधातू घृत लावा, त्याच्यामुळे पायाची रखरख, शरीरातील अतिरिक्त उष्णता ही तुमची कमी होऊन जाते। शीतली प्राणायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते। शीतली प्राणायाम म्हणजे काय की आपण तोंडाने श्वास घ्यायचा आहे, जेणेकरून थंड हवा आत शरीरात जाते आणि नाकावाटे जी काही गरम हवा आहे ती निघून जाते। तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे हॉट फ्लश हे नियंत्रित ठेवू शकता। दुसरी गोष्ट आहे की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा, तो कमी करण्यासाठी किंवा तो आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम युक्त पदार्थ हे जास्त खाल्ले पाहिजेत। व्हिटॅमिन डी ची मात्रा शरीरात कशी वाढता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशात खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीराला मिळणार आहे, त्यामुळे दिवसातून काही वेळ तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये राहा, जेणेकरून व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात चांगलं ॲब्सॉर्ब होईल, कॅल्शियम चांगलं ॲब्सॉर्ब व्हायला मदत होऊन जाईल। तिळाचं तेल जर तुम्ही तुमच्या शरीराला रोजच्या रोज लावलं, त्याच्या तेलाने जर मालिश केली तर तुमच्या शरीरातली कॅल्शियमची मात्रा ही नॅचरलीच वाढणार आहे। तिळाच्या तेलामध्ये कॅल्शियम हे खूप चांगल्या प्रमाणात असतं, त्यामुळे आठवड्यातून एकदा चांगला तिळाच्या तेलाचा अभ्यंग जरी घेतला तरी तुमच्या शरीरातील वात हा नियंत्रित राहण्यासाठी मदत होतो। तिसरी गोष्ट आहे जी मेनोपॉजमध्ये किंवा प्री मेनोपॉजमध्ये जास्त जाणवते म्हणजे मानसिक ताणतणाव। याच्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज 20 मिनिटं मेडिटेशन, प्राणायाम केलंच पाहिजे। नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह विचारांकडे लक्ष द्यायचं नाही आणि 20 मिनिटं नियमित जर तुम्ही मेडिटेशन केलं तर मानसिक ताणतणाव तुमचा नक्कीच कमी होतो। हे सगळे जे काही हॉट फ्लश आहेत, मानसिक ताणतणाव आहे, शरीरातील वात वाढणं आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे, हे जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचे असतील तर विरेचन नावाचा पंचकर्म जर तुम्ही वर्षातून एकदा करून घेतलं, तसं पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बस्ती करून घेतली तर नक्कीच हे सगळे जे काही सिम्पटम्स, लक्षण आहेत हे पूर्णपणे आटोक्यात येतात। तुम्हाला मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉझल पिरियड आलेला सुद्धा कळणार नाही।